सो पब्लिक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. तर आता इथे सगळ्यांचे मस्त हेअर सेटचं काम चालू आहे. तुमचा भाई निखिल भाई आज रेडी तर ऑलरेडी झालेला आहे. इथं आपला छोटू सुरू देख रहे अभी बघू शकता भाई हा का करते. आणि हा सौरभ एक बायकोचा नवरा त्याच्या बायकोशा बोलतोय. ये देखो अपने वाइफ से बातें कर रहा है सौरभ भालेकर. और यहाँ पे हम व्लॉग शूट कर रहे हैं. देखा जाए तो हम भी कर सकते थे लेकिन विशाखा ध्यान नहीं दे रही है. नाही नाही भाई मी भी एक बायकोचा नवरा होणार आहो. पण सध्या आम्ही सिंगल आम्ही सध्या सिंगल आहो. बघूया आपले अजून दोघे जण आहेत ते पब्लिक काय करतायत ते. सो त्यांना दाखवतो मी. चलो देखते ब्रो. ॲक्च्युली 2 रूम आहेत ना. तर आम्ही सागर आणि दीपेशसाठी हा एक रूम दिलेला आहे आणि आमच्या तिघांसाठी आम्ही हा रूम घेतला आहे. सो भाई बघू शकता हे दोघे आमचे मास्टर आहेत कुकिंगमध्ये. खूप क्लासिक आहेत. ऑल टाईपचे फूड्स ऑल टाईप सगळ्या गोष्टी बनवतात. ओके चिकन टिक्का ओके. आणि संध्याकाळचे आम्ही तंदुरी बनवणार आहोत. ॲक्च्युली पब्लिक तुम्हाला एक गोष्ट सांगतोय मी. हे दोघं ना कुकिंगमध्ये खूप मास्टर आहेत आणि यांना खूप आवड देखील आहे. तर यांना मी 2 वेळा सजेस्ट देखील केला होता की तुम्ही हॉटेल लाईनमध्ये पाय टाका. पण ॲक्च्युली यांनी लक्ष दिलं नाही. लफडा काय आहे कसं खानदानी रईस आहेत तर यांना काय भाई घरून रास पैसा भेटते. पॉकेट मनी लाख रुपये भेटते. एकाला काय करतील. पण माझं सजेशन होते खूप पुढे गेलं असते हॉटेल लाईनमध्ये. कारण की एवढं हे डेडिकेशनमध्ये बनवतात ना. हे बघा आता काय बनवतात भाऊ तुम्ही. हे काय भाऊ हे ब्रेड आमलेट बना रहे आता. आणि सागर भाई ओके. अभी 2 मिनिट वाली मॅगी 3 मिनिट में बनेगी. म्हणजे आता आम्ही मॉर्निंगला काय करतोय की मॅगी बनवतोय आणि आमलेटचं ब्रेड आमलेट बनवतोय. कारण की काल आम्ही ब्लिंकिटवरून ऑर्डर केला होता नाश्ता. तर भाई जवळ 2,500-2,700 रुपये बिल झाला त्या नाश्त्याचा. आणि काहीच टेस्ट नव्हते एवढी खास काय नव्हता. सो आम्ही डिसाईड केला की आपण ॲटलिस्ट नाश्ता तर स्वतः बनवू शकतोय. तर आम्ही मग मॅगी आणि एग आणले आणि ब्रेड आणले. सो आम्ही आता मॅगी करतोय आणि एग आणि ब्रेड आणलं काय बोलतात त्याला ब्रेड करतोय. सो आता कसं घरचा शेवटी भावा. आता इथे हेअर सेट चालू आहे बघू शकता. एकट्याच्याने झाला नाही तर भाई सौरवला देखील चांगला. चलो पब्लिक आता हे करतोय. ड्रेसिंग तर आमची झालेली आहे ऑलरेडी. तुम्हाला माझा आउटफिट देखील दाखवतो. वेट तिथे दाखवणार होतो पण तिथे पब्लिक आहे. ही राहील आपल्या शॉपची टी शर्ट आणि आपल्या शॉपची शॉर्ट लिलन क्लासिक आउटफिट. पब्लिक तुम्हाला देखील पाहिजे असेल तर लगेच DM करा बाबरेज ब्रँड कलेक्शनला. हा एक बघू शकता भाऊ टॉमी हाय पिलन आणि शॉर्ट हिल फिगरची टी शर्ट राहील आणि शॉर्ट राहील. नायलॉन शॉर्ट आहे. पब्लिक DM फॉर बाबरेज ब्रँड कलेक्शन. अँड दिस इज सौरभ भालेकर आउटफिट ब्रो. या वर्षाचा टी शर्ट या ओके ब्रो. यस ब्रो. ॲक्च्युली पब्लिक तुम्हाला गोष्ट सांगतो मी खूप थँकफुल आहे माझ्या भावांचा. कारण की हे नुसते शॉप नाही करत ते आपल्या शॉपची ॲडव्हर्टाईज देखील खूप ॲडव्हर्टाईज करतात आणि फ्री ॲडव्हर्टाईज करतायत. सो खूप थँकफुल आहे मी यांचा सगळ्यांचा. खूप सपोर्ट करतात. हे खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण. सो थँक्यू यांच्यासाठी पण. पब्लिक तुमच्यासाठी पण तुम्ही खूप प्रेम देता आपल्या शॉपला. सो माझ्या व्लॉगला देखील खूप प्रेम द्या. जी पब्लिक माझ्या शॉपला आहे जी पब्लिक माझ्या बँकेच्या कलेक्शन तीच पब्लिक आपल्या व्लॉगिंगला पण बोला. जेणेकरून इथे देखील आपण थोडीशी मनी अर्न करू शकतो आणि तुमच्यासाठी खूप सारे ऑफर देऊ शकतो. सो कंटिन्यू करा व्लॉगला. आता नाश्ता रेडी होतोय तो नाश्ता करतोय बाय. सो मंडळी आता नाश्ता टाईम चालू आहे बघू शकता. सागर भाऊनी आपले आणि दीपेश भाऊनी मस्त आमच्यासाठी मॅगी बनवले आणि ब्रेड अंड्याचं काय बोलता याला रे अंडा ब्रेड ना. अंडा ब्रेड बनवणं खूप छान आहे. आणि सौरभ दादा मला भरवताना थँक्यू ब्रो. भावा इतका प्रेम तर बॉईजमध्ये 100% असतो. दोस्ती काय होतात ते टॉप पे. सगळे नाश्ता करत आहेत. आपल्या आई एकीवर मस्त सॉन्ग ऐकत असताना आणि नाश्ता करतात. भाई भारतात नाही तर बाहेर देशात पण कुठं पण जा आपल्या आई माऊलीचं गाणी वाईब आणणार म्हणजे आणणार. सो चला आता आम्ही मस्त आधी नाश्ता करतोय आणि भेटूया पुढे. सो आपले भाई लोकांनी 2 मिनिट में रेडीवाली मॅगी बनवलेली आणि 1 मिनिटांनी खपवली. भावा नाद नाही खाण्याच्या बाबतीत तरी सागर बाबरे आणि दीपेश चौधरीचा नाद नाही. जेवढा आम्हाला तिघांना लागते त्याचे डबलनी यांना दोघांना लागते. बेकार भाऊ हे खायच्या बाबतीत बेकार बघा. त्या हा हे शपथ खरी गोष्ट आहे खायला जन्माला आल्या. तो पब्लिक आता तुमच्या भावाचा प्लॅन असा झालेला आहे की आज फ्लिपफ्लॉप नाही तर मस्त शूज वेअर करू. तो आपण आपल्या शॉपचे आता शूज वेअर करा आहोत. बघू शूज वेअर करतो. माझा आउटफिट दाखवतो.
आणि आता बघू तिकडे गेल्यावर ट्राय करू अजून काही दुसऱ्या काही गोष्टी करता येतील का. सो कंटिन्यू करा व्लॉगला. आणि आता जी नवीन पब्लिक आपल्या याला जॉईन झालेले आहे त्याने लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्याने अजूनपर्यंत फर्स्ट पार्ट बघितला नाही त्याने लगेच जाऊन फर्स्ट पार्ट बघा. तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. भाई लोक खूप सारा प्रेम द्या तुमच्या भावाला. आणि चला कंटिन्यू करू. बघू आता आम्ही रूममधून निघतोय. पुढे काय काय प्लॅन असते ते तुम्हाला दाखवतोय. सो पब्लिक अभी हम लोग रूम से निकल रहे कायाकिंग के लिए. तो देखते हैं वहाँ जाके क्या क्या रहेगा वो सब चीज़ें आप लोगों को दिखा रहा हूँ. ब्रो माझ्या मान. ओके 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 ओके. फॉग फॉग भैया आपल्या शॉपला फॉग पण अवेलेबल आहेत. डेम फॉर ऑर्डर. विजिट नाव शॉप. वेट अँड वॉच गाईज. सौरभ सर थोडे रेडी होता आहेत. दीपेश सर सुद्धा आमचे. दीपेश सर आउटफिट वेट वेट वेट. हो 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 सरांचे शूज. दीपेश सरांची एक खासियत आहे ओनली ओरिजिनल. नो कॉपी नो मास्टर कॉपी बिकॉज ब्रँड इज ब्रँड. यस. सो पब्लिक निकल रहे हैं 20 मिनट. चप्पलें टाको त्याची. सो चलो पब्लिक मिलते बाहेर. तो मंडळी आता आम्ही रूम मधून निघलेलो आहोत. तर बघू आम्ही दुपारचा व्ह्यू अशा ठिकाणी एन्जॉय करू जिथे आम्हाला जास्त गरम नाही होणार कारण बाहेर ऊन खूप लागत आहे. तो आता बघू काय की करायला चाललेलो आहोत आम्ही सगळे आज एकाच फ्रेममध्ये आहोत. बघू शकता. हाँ सब दिख रहे ब्रो सब दिख रहे हैं. सो पब्लिक अभी भाई लोग रूम से सब निकल गए हैं. सो कार स्टार्ट होते आमची. हा बघा आमचा बाहेरून तुम्हाला व्ह्यू दाखवला नव्हता. 2 BHK आमचा याच्यामध्ये फ्लॅट आम्ही हे घेतलेला आहे मस्त या विलामध्ये. नुसते बंगलेच बंगले गोव्यामध्ये. हा पूल आहे. इथे 8पर्यंत टायमिंग आहे नाईटला. मॉर्निंगला 7 ते रात्री 8पर्यंत. पण बाई आपण असताना काही टायमिंग टेबल नसतो बाई. पैसे सब होता है. काल आम्ही रात्री 10 वाजता मग स्विमिंग केली. सब खेळ भाई पैशाचा आहे. पैसा फेकने के बाद भाई कोई टाइम टेबल नाही रहता. ते सगळं तुम्हाला पण माहिती आहे. स्वतः बघू आम्ही आता रूममधल्या निघलेले आहोत. कायकिंगला चाललेलो आहोत आम्ही. बघूया आता निघते आमची कार. ड्रायव्हिंग सागर बाबरेच करतोय मी. आता करायचा चाललेला माझा मूड पण ड्रायव्हिंग लायसन्स सुरुवाने आम्ही दोघे पण घरी विसरल्या. नाही इथे प्रत्येक ठिकाणी आरवताम पोलीस यापेक्षा जाऊ दे नुसता डोक्याला लफडा नको. स्वतः निघलेले आहोत आम्ही. गाडीमध्ये आपल्या हवा कमी आहे. मला असं वाटतं हवा चेक करावी लागेल टायरची. सो चलो बाबा पब्लिक अभी डायरेक्ट कायाकिंग पे मिलते. पब्लिक तुम्हाला मस्त आता गोव्याचा व्ह्यू दाखवतो ऑन रोडला. खूप ऊन होता म्हणून आम्ही काल बाहेर निघलो नाही. सो आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू. पब्लिक बघू शकता. रात्री एवढा पाऊस पडला की एवढा भारी सीन तयार झाला खतरनाक. आणि एवढा क्राऊड ना खतरनाक क्राऊड आहे पब्लिक. आता आम्ही बघू चाललोय कायकिंग करायसाठी. तुम्हाला दाखवतोय कायकिंगची मजा. देख सकते नुसती पब्लिक एवढा खतरनाक क्राऊड आहे ना. डेंजर क्राऊड. देखते चलो पब्लिक अभी और घना मजा करेंगे इस कायकिंग का. तर भावांनो तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवतो. व्ह्यूचा नजारा तुम्ही घ्या. आता आम्ही वल्लावर आहोत. अशा वल्लावर ये देखो क्या कर रहे हैं. संध्याकाळी आम्ही पण असतेली होणार आहोत. सो पब्लिक हा रूट बघू शकता. आमच्या गावात आले असं वाटतं आमच्या गावाला आल्या. 12 फुटीचा रस्ता. 2 गाड्या देखील क्रॉस नाही होत. पण व्ह्यू भारी आहे कारण की दोन्ही साईडला एवढ्या भारी झाडं आहेत ना. मस्त माहोल तयार झाले एकदम भारीवाला. मौसम मस्तान झालेला आहे. हा मौसम मस्ताना आणि गरज पण असताना कारण रात्री खूप खतरनाक पाऊस पडलेला आहे. आणि या वर्षीचा यंदा मी हंगामाचा जो पाऊस होता पहिला पाऊस आम्ही डायरेक्ट थेट गोव्यामध्ये बघितला. अभी हम कायाकिंग के नजदीक पहुंचते हुए खाली 1 मिनिट 300 मीटर बाकी है. सो कंटिन्यू करा व्लॉगला. भावांनो तुम्हाला कायाकिंग दाखवतो. ये नजारा देखो पब्लिक. कडक केडी के कडक. सो पब्लिक रात्री एवढा पाऊस पडलेला आहे की डायरेक्ट इथं यावी कायाकिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद केल्यात. खतरनाक पाऊस पडलेला आहे. तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू तर बघा. व्ह्यू बघा पब्लिक. आणि एवढी पब्लिक पण नाही आहे कारण की रात्री पाऊस पडल्यामुळे सगळं बंद करता केलं. आम्हाला ऍक्च्युअली माहिती नव्हता. बाई आता जर पोचल्या आपण भले कायाकिंग नाही होणार पण बाई इथं आपण फोटोशूट करून समोर इथला फुकट नाही घालवणार. मजा तर घेऊ आपण इथे. तर चलो अभी तर हम फोटोशूट करे भाई. फोटोशूट करतो. आणि फोटोशूट नंतर परत मला ब्लॉगमध्ये जॉईन करतो. सो पब्लिक आपले सूर्य तुम्हाला आउटफिट दाखवतो आजचा. टक्कर दिली पाहिजे. या ब्रो.
रोलेक्स ओजी. ते मला पण जरा दाखव त्या भाईचा आउटफिट. ओ चिक्स. ओ माय गॉड. बाबरेज ब्रांड. विजिट नाव बाबरेज ब्रांड ब्रो. सब चीजें अवेलेबल है बाबरेज ब्रांड में. आणि ते आपल्या भावा लोकांचा शूट चालू आहे. भावांनो शूट करतात. पब्लिक आणि माझ्या भावाने आता जस्ट मला आठवण करून दिली. आमचा लॉस झाला, तुमचा नाही भावा. भावा तुम्ही गोव्यामध्ये फिराल तर असं नको समजू की तुम्ही आता आतमध्ये फिरता तर सीट बेल्ट लावू का नको. लोकलला फिरा काय फिरा, रूम मधल्या गाडीत बसलं का पहिला सीट बेल्ट लावा. नाही 200-500 घेवासाठी रेडी संचालन कापासाठी. म्हणून सीट बेल्ट नक्की लावा, म्हणजे तुमचं 200-500 वाचतील. आणि प्लस ती तुमची सेफ्टी पण आहे, ते हिशोबाने पण लावा, पण लावा. ओके मंडळी. सो पब्लिक आता आम्ही बागा बीचला कायाकिंगसाठी चाललेले आहोत. त्याच्यासाठी आम्ही मस्त इथूनच पेमेंट केलेलं आहे. म्हणजे तिथे गेल्यावर गर्दी असल्यावर टेन्शन नाही आहे. पर पर्सन 250 रुपये आहेत. सो तुम्हाला पण जर बुक करायचे असतील तर मी इथे लिंक तुम्हाला शेअर करेन माझ्या व्लॉगमध्ये. तुम्ही तिथून बुक करा. 500 रुपये पे करावं लागतात अगोदर आणि बाकीचे तिथे गेल्यावर पेमेंट करायचे. आणि समज तुम्ही कॅन्सल करत असाल तरी तुम्हाला रिफंड होणार आहेत पैसे, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही. सो आता आम्ही चाललो बागा बीचला. तर चला आम्ही जरासा ड्राईव्हचा मजा घेतो. तुम्ही पण ड्राईव्हचा मजा घ्या. पब्लिक आता मात्र आम्ही बागावर चाललेले आहोत कायाकिंग करण्यासाठी. सो आम्ही तिकीट आता ऑलरेडी बुक केलेले आहेत. पर पर्सन 250 रुपये आहे. तिथे पोहोचल्यावर बघतोय आणखी काय राईड आम्हाला भेटतील का. जर भेटल्या आणि चांगल्या असल्या तर त्या देखील आम्ही करणार आहोत. बाकी स्कुबा पॅरासेलिंग वगैरे आम्ही बरेच वेळा केलं तर त्या करायचा आमचा अजिबात मूड नाही आहे. काहीतरी स्टँडर्ड आणि काहीतरी नवीन ट्राय करायचं आम्हाला. सो बघतो आता बागावर काय काय आमच्यासाठी अवेलेबल असेल. आता फक्त 2 किलोमीटर अंतर बाकी आहे बागावर जाण्यासाठी. सो जे कोणी आता नवीन आहेत आपल्यामध्ये जॉईन झालेले त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यांना ऑफर नसेल माहिती तर परत एकदा ऑफर सांगतोय की एक सबस्क्रायबरसाठी आपण 10,000 रुपयाचा गिफ्ट आम्ही ठेवलेला आहे. 10,000 रुपये भावा. दशा मग लगेच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मित्रांना पण शेअर करा. एक कोणतरी लकी विनर असणार आहे. सो व्लॉगला माझ्या कंटिन्यू करा, लगेच सबस्क्राईब करा, खूप सारा शेअर करा आणि डायरेक्ट भेटू बागा बीचवर. सो गाईज आता आम्ही बागावर पोहोचलेले आहोत. इथे मस्त पे पार्किंगमध्ये पार्क केली. 4 घंट्यासाठी फक्त 80 रुपये घेतात. ठीक आहे, हरकत नाही. सो आता बघतो थोडासा मी 1-2 घंटे ड्राईव्ह केले, मग थोडा फ्रेश होतोय. त्यानंतर बघूया ज्या आता ॲक्टिव्हिटीज त्या करतोय आम्ही. पब्लिक चाललं पुढं कारण त्यांना एमर्जन्सी कॉल आला आहे. सो ते फास्ट चालल्यात. चलो देखते. काहीतरी खाऊन मग घेतो कारण आम्ही आता 2 घंट्याला काही खाल्लेलं नाही. कारण आमची सवय बाहेर आल्यावर 1-2 घंटे आम्हाला काही ना काही लागतेच खावायला. सो आता पहिला बघतो इथे काय खावायला आहे ते खातो. तर बघू भेटू पुढे चला. सो पब्लिक अभी हम लोग जा रहे कुछ खाने के लिए. देखते पहले पेट पूजा करते हैं. पहले पेट पूजा करेंगे, बाकी का बाद में देखेंगे हम. तो पब्लिक बघू इथं बागा पार्किंगच्या ऑपोजिटला एक मस्त कॉर्नर आहे काहीतरी खाण्यासाठी. बघूया आता इथे फास्ट फूड काय आम्ही खातोय आधी. चांगलं टेस्टी काय ते बघतोय नंतर तुम्हाला सजेस्ट करतो. मला दाखवतो बघा. फुल क्राऊड आहे इथे. क्राऊड तर फुल राहील कारण की ॲक्च्युली सीझन होतं, फिरण्याचं सीझन आहे. तो पण आधी इथं आम्ही बघतो काय खाऊन काय कशी टेस्ट आहे. कारण आम्ही कालच्या ते डिनरमध्ये गोष्टी करायच्या एवढ्या टेस्टी नव्हत्या म्हणून तुम्हाला मी दाखवल्या नाही. सो आता इथे आधी खातोय. जर चांगला वाटेल तर तुम्हाला मी सजेस्ट करेन, यांचे कॉन्टॅक्ट वगैरे देईन. फक्त एवढं लक्षात ठेवा की बागा जो आहे ना बागाच्या अपोजिटला पार्किंगच्या लगेच आहे. तर त्याला बघू आता काहीतरी ऑर्डर करतो. दिखते सर आमचा ऑर्डर करतोय आणि डोकं खात असताना देखते अभी क्या अच्छा लगा खाते पहिले भाई, फिर बाद में बात करते बाय. सो पब्लिक खूप चांगली टेस्ट आहे. आधी आपण राईस मागवलेले नॉनव्हेज चिकन राईस छान होते. आता आपण इथे फ्रॉन्स मागले आहेत. बघूया फ्रॉन्स पण टेस्ट केला जस्ट भाऊने आपल्या. फ्रॉन्स एकदम सॉलिड आहे. तो अजून आणखी 2-3 ऑर्डर देतो. दादा मस्त टेस्ट आहे. टेस्ट एकदम बढिया आहे. तो बघू आता आणखी काय असेल आणखी आम्ही ऑर्डर टाकतो. आणखी आता याच्यामध्ये मच्छीमध्ये काय काय भेटेल. आणखी मच्छीमध्ये काय काय भेटेल. किंगफिश है, आपको मच्छी खाने का तो किंगफिश है, वो कॉम्प्लेट है. कॉम्प्लेट ना वेट. सो पब्लिक बघू शकता आपण बागा बीचला आहे. खूप एन्जॉय मुमेंट आहे ते. कारण की आम्हाला तर कालच्या डेपासून आजचा जो फूड आहे ते फूड देखील खूप छान आम्हाला फूड भेटलेला आहे. सो तुम्ही देखील इथे व्हिजिट करा. तुम्हाला दाखवतो मी इथे डेमध्ये काय काय असेल ते. ऑल फूडमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल. फास्ट फूड भेटेल तुम्हाला, फिशमध्ये देखील भेटेल, मटन जे पाहिजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आणि दादाच्या आजची टेस्ट देखील खूप छान आहे. सो नक्की व्हिजिट करा. जस्ट आमचा आता दुपारचा नाश्ता वगैरे झालेला आहे.
म्हणजे जेवणच समजा, पण आम्ही फास्ट फूड खाल्ले याच्यामध्ये. आता इथून आम्ही कायाकिंगसाठी चाललेलो आहोत. 2 मिनटावर कायाकिंग आहे इथून. सो बघतोय आता लोकेशनवर जातो कायाकिंगच्या, आणि कायाकिंगमध्ये ते पोचलो तुम्हाला वापस जॉईन होतो. तोपर्यंत भावा अजिबात स्किप नको करून, जो नवीन जॉईन झाले त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला डेली अपडेट आपले येत जातील. तो पब्लिक आता आम्ही कायाकिंगच्या स्पॉटवर पोचलेले आहोत. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा, व्ह्यू गाईज, व्ह्यू आणि क्राऊड बघा. हाय करू पब्लिक. तो अभि बघते पब्लिक, ऑलरेडी आपण ऑनलाईन बुकिंग झालं केलेलं. बघता तरी आमचा व्ह्यू कसा करतो त्या. तो पब्लिक काफ़ी सारा मज़ा आ रहा है यहाँ पे, और गान भी फट गए क्योंकि थक गए हम. अभी मैं अकेला हूँ, तो 2 जने सब मज़े करेंगे. आराम ले रहा हूँ, बहुत थक गए हो. चलो देखता हूँ आगे. देख सकते हैं पब्लिक. बाय बाय भाई, मजे कर रहे सागर भाई, सौरभ भाई. तुम्हाला सांगता बोटीत मी एकटा बसलो ना, ते सगळं दोघं बसलं. मला माज होता एकटा यावाचा, पण आवरा मला आयडिया नाही आली का जर मी एकटा आलो तर ही रिटर्न पण घेऊन मला एकट्याला जावं लागेल, आराम नाही भेटणार. तुम्हाला सांगता अशी बॉडी पेन व्हावं लागली, हवा टाईट, साप थकलो, फुल हवा टाईट होली बाबा. पण मजा पण आली. ड्रोन शूट केला त्यात जास्त मजा आली. बरे 1250 गेलं ड्रोन शूटचं, पण भाई पैसा वसूल ड्रोनचा भी. पण थकलो जाम गाईज. कोई तो हेल्प के लिए आ जा. ये देख सकते हो, ये देख सकते हो, 2 नाकवा 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 नाकवा. सो पब्लिक आमची आता कायाकिंग करून झालेलं आहे ना. आमची साप आया माया काया साप दुखत आहे आता. मला आता असा हात दुखायला नाही. हे बघा अख्खं ओलं आल्या. करायला तर मजा आली, पण तुम्हाला आता आवरी बॉडी पेन व्हावं लागला, हवा टाईट. त्या चालवायची आपल्या सवय नाही ना. चालून आता अंगात दुखायला लागला. आता आमच्या मुखात चालू रूमवर जरा फ्रेश होता, कपड़े चेंज करता, थोड़ा सा 1 आध घंटा रेस्ट कर दो, और आगे की प्लानिंग प्लॉटिंग रूम में पहुंचने करेंगे. ओके पब्लिक. सो चलो आप भी वॉक करते फिर से. माया 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 ने हमारी काया हाथ दुखा दिया. हवा टाईट खराब पब्लिक. पण मजा बी तेवढी येते. ड्रोन शूट केला, भले ड्रोन शूटचा आमचा 1000 रुपये गेलं, पण भाई पैसा वसूल होला 100%. सो थोडा पब्लिक आता इव्हनिंगचा व्ह्यू घेण्यासाठी आम्ही चाललो आहे बागा बीचवर. तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो. सनसेट तर नाही भेटणार बघायला, कारण की पाऊस काल पण खूप पडला आहे, आणि आज पण सकाळपासून पूर्ण ढग दाखलेले आहे. तर सनसेट वगैरे तर आपल्याला बघायला भेटणार. थोडासा समुद्राचा व्ह्यू घेतो, बघू. मजा तर 100% येणारच. बघूयात जाते, आणि त्याच्यानंतर मग रूमवर जाऊ, कारण की थोडासा आता थकलो. पब्लिक अजूनपर्यंत केवढे बघा तुम्ही. दीपेश भाई इतके स्ट्रॉंग बंदा भी थक गए अभी. क्राउड बघा, क्राउड अजूनपर्यंत केवढा क्राउड. रास पब्लिक. सो गाइस अभी हमारा बागा बीच का भी शूट हो गया है. 2-3 रील्स हमने बनाई, अभी एडिट करेंगे और अपलोड करेंगे. तो इंस्टाग्राम को भी हमें बहुत सारा प्यार दो. बाबरेज ब्रांड कलेक्शन नाम से अपना इंस्टा पे भी अकाउंट है. सो अभी जा रहे हैं हम हमारे रूम पे फ्रेश होने, क्योंकि पूरा मिट्टी पैरों में बॉडी पे लग गया है, तो थोड़ा अभी फ्रेश होना पड़ेगा. और पब्लिक पूरी थक गई. देखो सौरभ भाले को देख सकते हैं, पूरा पानी से कपड़े ख़राब हो गए सबके. सो अभी हम रूम पे जाते हैं, थोड़ा रिलैक्स होते. पहले स्टार्टिंग में तो हम फ्रेश होंगे, थोड़ा रिलैक्स चिल मारेंगे. 1-2 घंटे बाद फिर सोचेंगे कहाँ जाना है. और आज का नाइट की जो रात रहेगी, आज बहुत सारा बाहर एंजॉय करेंगे. कल तो बहुत बारिश थी, आपने पहले पार्ट में देखा होगा, तो इतना ज़्यादा कुछ रात में कर नहीं पाए. सो अभी के लिए हम अभी रूम जा रहे हैं, थोड़ा 1 आध घंटा फ्रेश होंगे, चिल मारेंगे, फिर नाइट का व्यू आपको दिखाऊंगा. नाइट में जा रहे हैं. सो आप व्लॉग को कंटिन्यू करो, क्योंकि आगे बहुत सारी चीज़ें होने वाली है, बाकी बहुत सारा आपको मज़ा मिलने वाला है देखने के लिए. सो जो अभी नए जोड़े वो तुरंत मेरे चैनल को सब्सक्राइब कर लो, और अपने दोस्तों को काफ़ी सारा व्लॉग को शेयर कर लो, यानी कि मेरे को भी मोटिवेशन मिल जाए और आगे ऐसे नए व्लॉग आपको दिखाने के लिए. सो गाइड कंटिन्यू करो मेरे व्लॉग को. पब्लिक आता आम्ही इथे गोव्याच्या फिश मार्केटमध्ये आलो आहे, कारण की आजचा आमचा प्लॅन आहे की जे काही आपण मच्छी वगैरे घेऊ ती स्वतः बनवायची. कारण काल आम्ही हॉटेलवरून घेतलेले पापलेट एकदम खराब झालेले होते. सो आता आम्हाला फ्रेश मच्छी खायची आहे, तर आम्ही आता गोव्याच्या फिश मार्केटमध्ये आलो आहे. मार्केट बघू शकता, फुल मोठा मार्केट आहे, आणि मार्केट किती क्लीन आहे. आता आमच्याकडचे मार्केट एवढे क्लीन नसतात. सो आता इथे आम्ही पापलेट वगैरे बघतोय, पापलेट सुरमई जे काय आम्हाला चांगले भेटते मोठे मोठे ते बघतोय आणि घेतो. बघू शकता फिश मार्केटमध्ये हे मोठे पापलेट काय आहे बघ ना, चौधरी मोठे पापलेट बघ.
फिश मार्केटचं टायमिंग काय आहे आम्हाला माहिती नाही, बघू आलं कारण इथे जास्त बसलेले आहेत मच्छीवाले. हे बकरा पण आहे भाऊ, हे पापलेट याचा 1200 रुपये का फक्त 7 पीस घ्यायचं भाऊ पापलेट. सो पब्लिक आता आम्ही मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत. ताई तुमचं नाव काय? आयवी ताईंकडे आलेलो आहोत. त्यांच्याकडे एकदम फ्रेश मच्छी मिळाली. इतर आम्ही 10 ठिकाणी गेलेलो पण तिथे आम्हाला मच्छी चांगली नव्हती, अशी एकदम शिली मच्छी होती आणि प्लस रेट पण त्यांचा खूप हेवी रेट होता. इथे रेट फिक्स आहे पण मच्छी एकदम पापलेट चांगले भेटले आम्हाला. आता त्यांच्याकडे एकदम छोटे छोटे आलेले आहेत, आम्हाला मस्त मोठे पापलेट मिळाले कारण भरपूर पब्लिक आहे आणि चांगली मच्छी मिळाली. ताई धन्यवाद ताई. तो पब्लिक झिंगा आणि पापलेट जेवून झालेलं आता साफसफाई चालू आहे त्यांची. हे दादाजवळ आम्ही रेग्युलर जेव्हा येतो तेव्हा इथेच सगळी मच्छी साफ करतो कारण खूप छान मच्छी साफ करतात. स्वतः आम्ही मच्छी घेतलेली आहे ते साफ करत चालू आहे. आणि दीपेश भाऊ मच्छी टाकण्यासाठी मसाला फसाला सब ओके वो सब कर रहा है दीपेश भाई. तो देखते भाई चलो अभी मच्छी ले रहे, रात को मचाएगी पब्लिक बहुत सारा, तो आपको दिखाएंगे हम क्या क्या मचा रहे. ये देखो ये भाई अपना सब साफ सफाई कर रहे हैं. सो पब्लिक आता मात्र आमची मच्छी घेऊन आणि चिकन घेऊन झालेलं आहे. बकऱ्याचं मटण घेत होतं इथे एक भाऊ मला बोलला बकऱ्याचं मटण आमचा घेऊ नका फसवता. मग बकऱ्याचं मटण जेव्हा कॅन्सल केला. मग पापलेटा घेतली, प्रॉन्स कोलबे घेतले आपले आणि मस्त चिकन घेतले. बस होल आवरा आम्हाला सध्या रास होल. सो आता जेवून चाललो आम्ही पायी. पार्किंगचा पका इश्यू होता, मग सागर होणार तेवढं पहिला ठेवला गाडीनंच. आता बघतो गाडीवर आम्ही चालत चाललो. चला डायरेक्ट आता गाडीने जेलो भेटू आपण. पाहू शकता निखिल बाबरे तो ब्लॉगर हा बघतो भांडी पण असतो. ब्लॉगर भांडी पण कसायला लागतो पाहू शकता तुम्ही. भावांनो सगळ्या गोष्टी काय लागतात लक्षात ठेवा भावा. ऑलराऊंडर आहे भावा. कोणी पण आगरी पोरी आहे तिथे लगेच मला डीएम करा, लग्न करायचा पोऱ्याचा भावा मला भांडी करता वन साईड लग्न तयार आहे. सगळी बाबा बायको माझे टेन्शन नाही भावा. बायकोचा बैल बनायला मी रेडी झालेला आहोत. पण बाईने एक कप नुकसान केलाय कोण आहे ती मला बैल बनवणार पाहू शकता. कप फोडलाय कप पुतळा भावांनो माफ करा. पाहू शकता हे बघा भांडी कशी करता मस्त कर. आणि आजचा मेनू आपला आहे इकडे एक ठिकाणी ठेवले निली पिशवीमध्ये. आता मस्त आम्ही पापलेट फ्राय करत आहोत. चिकन फ्राय करत आहोत आणि आम्ही जी फ्रॉम झाली कोल्ड्री ती थोडीशी ग्रेव्ही लपडे टाईप करतो. आज काय बाहेर आज नंतर आज जरा तब्येत खराब आहे सर्वांची. थकलो थोडे दिवस आज बाहेर राहणार. बाहेर आपण उद्या बिल्डेरीला वगैरे जायचं आहे. आणि आज तुम्ही पाहू शकता इथे स्वतः मी. सो पब्लिक सेकंड पार्ट आपण काल एंड करायला विसरलेलो कारण की आम्ही कामाच्या गडबडीत विसरून गेलो आणि तसंच झोपलो. स्वतः मॉर्निंग झाली तर इथे आम्ही सेकंड पार्ट गोवा व्लॉगचा एंड करतोय. सो जे नवीन पब्लिक आपल्या या व्लॉगला बघत असेल त्यांनी आधी फर्स्ट पार्ट बघून घ्या, नंतर सेकंड पार्टला या आणि सबस्क्राईब करा. तुमच्या खूप मित्रांना शेअर करा. तर पब्लिक भेटूया तिसऱ्या पार्टमध्ये गोव्याच्या. सो तोपर्यंत टाटा, गुड बाय, गुड नाईट, गुड मॉर्निंग सुद्धा. चला भेटूया तिसऱ्या पार्टमध्ये. कीप सपोर्टिंग गाईड. थँक्यू.